विकास कामांच्या बाबतीत आमचं गाव थोडंसं मागासलेलंच आहे. ते बाकी कुठल्या उमेदवारात आहे असं मला वाटत नाही. नेतृत्वात तेवढी धमक पाहिजे. विश्वनाथ पाटील 100% निवडून येईल. की 1500 रुपये आतापर्यंत दिलेले आहेत ते राज्याची तिजोरी रिकामी आहे. प्रत्येक महिलेवरती 300 ते 400 रुपयेचं महिन्याला कर्ज येणार. 6,500 कोटीचं कर्ज आहे. तरुण युवा पिढी सगळी त्यांच्या बाजूने आहे. यामध्ये हमुदादांचं तरुण कार्यकर्त्यांना नेहमी साथ असल्या. शेह मतदारसंघाचा आढावा घेत असताना आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. तर काय सांगाल, शेह मतदारसंघामध्ये तुमच्या मनातील उमेदवार कोण? हमुदादा, का बरं हमुदादाच का? कारण भागातील तरुण मंडळांना त्यांची भरपूर साथ आहे. म्हणजे शर्यतीच्या माध्यमातून असू दे, बैलगाडा शर्यत, घोडागाडी शर्यत, श्वान शर्यत किंवा क्रिकेटच्या मॅचेस असू देत, यामध्ये हमुदादांचं तरुण कार्यकर्त्यांना नेहमी साथ असल्या. आणि ते पायी ह्याला जाते पंढरपुरात दिंडीत, त्यामुळे ज्येष्ठांचा आशीर्वाद पण त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे हमुदादांचा विजय हा निश्चित आहे. पण तू सांगितलंस या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण विकास कामांचं काय? ते त्यावेळी बदल हवा आहे. त्यामुळे हमुदादाच म्हणजे विकास कामं करू शकतील? 100% करणार. करू शकतील. बरोबर. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. दादा, तुम्ही काय सांगाल, तुमच्या मनातील उमेदवार कोण? विश्वनाथ पाटीलच. का बरं विश्वनाथ पाटील? तरुण युवा पिढी सगळी त्यांच्या बाजूने आहे. आणि एक विजनरी कार्यकर्ता म्हणून तो आता सध्या गेली 4.5 ते 5 वर्ष ह्या शेह जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कार्यरत आहे. बरोबर. पण हे झालं, सगळ्या तुमचे मित्र आहेत, तुमचे रिलेशनशिप्स आहेत म्हणून, पण विकास कामांचं काय? तुमच्या गावातील जे रस्त्याचे प्रश्न आहेत, पाणी प्रश्न आहेत, ह्याच्याकडे कोण बघणार? नाही, आता आम्ही सगळेजण काय करणार आहे की आमची एक स्कीम चालू आहे पाण्याबद्दलची. ती स्कीम त्यांना आम्हाला सांगितली. आम्ही ज्यावेळी सत्तेत जाईन नाही जाईन, जिल्हा परिषदची सत्ता येईल नाही येईल त्याचा विषय नाही. पण एक झटणारा कार्यकर्ता काय करतो की कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहतो. आता आम्ही जर समजा आमच्या गावचा पाण्याचा ज्वलंत प्रश्न आहे, तो ज्वलंत प्रश्न जर आम्ही त्यांच्याकडनं घेऊन गेलो तर तो नेत्यांना सांगून 100% मार्गी लावणार याची खात्री आहे मला त्याची. आणि राहिला प्रश्न विकास कामांचा, तर विकास कामांच्या बाबतीत आमचं गाव थोडंसं मागासलेलंच आहे. आम्ही कुठल्याही नेत्याच्या मागणं, कुठल्याही कार्यकर्त्याच्या मागे जिल्हा परिषदला राहिलो तरी आमच्या गावावरती म्हणजे काय मतदान कमी असल्यामुळे ती लोक काय करतात की बाबा जरासं बॅक साईडला राहतात. हमू असा माणूस नाहीये. हमून आमच्या गावातल्या प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांना, मंडळातना वेळोवेळी साथ दिलेली आहे, मदत केलेली आहे. काही ना काही गोष्टींमध्ये तो आमच्यापर्यंत येत असतो. त्याच्यामुळं त्याच्याकडे जे विजन आहे ते बाकी कुठल्या उमेदवारात आहे असं मला वाटत नाही. तुम्ही आता पुढील नेत्यांचं सांगितलं, पण राज्यामध्ये, केंद्रामध्ये भाजपची, महायुतीची सत्ता आहे. नाही, हे काय असतं तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषदचा निधी हा परमनंटली येत असतो आणि पंचायत समितीचा पण निधी परमनंटली येत असतो. जिल्हा परिषद डायरेक्ट ग्रामपंचायतला वर्ग करत असतो निधी. त्याच्यामुळे सत्ता असेल नसेल तर काय प्रॉब्लेम येत नाही त्याला. बरोबर. नेतृत्व काम करणारं पाहिजे, निधी ओढून आणणारं पाहिजे. हा, नेतृत्व म्हणजे ओढून आणणारं ह्याच्यापेक्षा कसं असते, नेतृत्वात तेवढी धमक पाहिजे. बरोबर. आणि एक विजनरी नेता या विजन असणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे आहे सतीश पाटील साहेब. बरोबर. त्याच्यामुळं विकास कामांच्या बाबतीत आमचं जे शेह जिल्हा परिषद मतदारसंघ जेवढा आता मागे राहिलाय 10 वर्ष, तो आता राहणार नाही याची खात्री आहे. काय वाटतं, शेह जिल्हा परिषद मतदारसंघावरती हमुदादांना गुलाल लागेल का? 100% खात्रीने सांगतो तुम्हाला. बरोबर. विश्वनाथ पाटील 100% निवडून येईल. तर तुम्ही आता विकास कामांबद्दल बोललात, सगळ्या गोष्टी झाल्यात, पण भाजपने असू दे, महायुतीने असू दे, लाडकी बहीण सारख्या यासारख्या खूप चांगल्या योजना काढलेल्या आहेत. आजचीच बातमी आहे पेपर, म्हणजे आजच मला वाटते 4:30 वाजता बातमी ABP माझाला बघितली की ती आता लाडक्या बहिणीची पडताळणी चालू केली. ज्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड जरासं कंडिशन मध्ये आहे त्यांना ते स्किप करावं लागलं. याचा अर्थ काय की 1500 रुपये आतापर्यंत दिलेले आहेत ते राज्याची तिजोरी रिकामी आहे. आणि आता प्रत्येक घरात, प्रत्येक महिलेवरती 300 ते 400 रुपयेचं महिन्याला कर्ज येणार. बरोबर. एवढी रिकामी 6,500 कोटीचं कर्ज आहे. हा, मग आता हे प्रत्येक घरावरती येणार, प्रत्येक महिलेवरती येणार. त्याच्यामुळे ही योजना जी आहे पूर्णपणे सपशेल फेल गेलेली आहे. आणि ह्या ज्या योजना आहेत या तिजोरीवरती ताण आणणाऱ्या योजना आहेत. आम्ही असं म्हणत नाही की लाडक्या बहिणींना पैसे देऊ नका, पण त्याचा ताळतंत्र कुठंच नाही आहे. त्याच्यामुळे ह्याचा जास्त इफेक्ट जिल्हा परिषदच्या इलेक्शनला पडेल असं मला काही वाटत नाही. म्हणजे जनतेला जे काही ते आमिष दाखवून दिशाभूल केले जाण्याचा एक प्रयत्न होता 100%. आता काय इलेक्शन आले की फेक नरेटिव्ह पसरवून या गोष्टी केल्या जातात. बरोबर. एवढाच विषय. यावेळी मग जनता दिशाभूल होणार नाही? 100% होणार नाही. ह्या शेह जिल्हा परिषद मतदारसंघात तर होणार नाही. बरोबर. धन्यवाद दादा.